जितू सर नाही तुम्ही बोलून घ्या. चला एक करा चालू. कोण आहे का ड्रायव्हर? लवकर जायचं. ठीक आहे, फोटो काढूया का? मला दीपिक म्हणून नाही जायचं, मला फील्डवर काम करायचं. असं असं हां असं नाही नाही, मी मला आज आठवण करा. आयुक्त साहेबांना मी कुठल्या इथे पुन्हा मागे बोललेले आहेत, पण अकाउंटला बोलून त्यांना येऊन दिले त्याला नक्की होऊन जातो खाली करून. तुला ते तो बूम पाहिजे, कोणता माहिती आहे का? पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतर्गत आज आपण खारघर येथे आणि कळंबोली येथील नालेसफाईचा शुभारंभ केलेला आहे. परंतु जसं आपण प्रभाग 17 जो सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदर साहेब यांच्या ऑर्डरनं स्वच्छता मोहीम सुरू केली, त्याचा इफेक्ट जाणवल्यानंतर या सगळ्या मोहिमा एकत्र करण्याची त्यांची संकल्पना आम्ही उचलून धरली आणि त्याद्वारे आम्ही एकाच ठिकाणी नालेसफाई आणि स्वच्छता मोहीम ही राबवत आहोत. त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय समाधानाचं असं वातावरण आहे. एकाच ठिकाणचा परिसर हा नाल्याद्वारे नाले पण स्वच्छ होत आहेत आणि त्याचवेळेला परिसरांची पण स्वच्छता होते. त्यामुळे अतिशय चांगला इफेक्ट आपल्याला या पुढील काळामध्ये बघायला मिळेल. कळंबोलीची नैसर्गिक भौगोलिक रचना बघता कळंबोली शहर हे समुद्र सपाटीपासून खाली असल्यामुळे नेहमीच इथे पूर परिस्थिती निर्माण होते. परंतु होल्डिंग पॉईंटचं आम्ही टेंडर आत्ताच निविदा प्रक्रिया राबवलेली आहे. ही निविदा प्रक्रिया उघड झालेली आहे आणि आता नवीन तो जो गाळ काढण्याचं टेंडर आहे हे लवकरच नवीन ठेकेदाराला देण्यात येणार. जो होल्डिंग पॉईंट आहे हा आपल्याला पुढील काळामध्ये, यावर्षी कदाचित आपल्याला तो इफेक्ट जाणवणार नाही, पण पुढील वर्षी मात्र याचा इफेक्ट आपल्याला नक्कीच जाणवेल. स्थायी समितीमध्ये तो विषय अजून मंजूर झालेला नाही, मंजुरीला येईल आणि त्याच्यानंतर नवीन ठेकेदाराला जेव्हा कार्यादेश देण्यात येईल तेव्हा म्हणून म्हटलं की पुढल्या वर्षी आपल्याला त्याचा इफेक्ट नक्कीच बघायला मिळेल. पूर परिस्थिती जी नेहमी निर्माण होते ती कमी व्हायला मिळेल, पण यंदा आम्हाला इफेक्टिव्ह अशा नालेसफाईमध्ये सुद्धा आम्ही पूर परिस्थिती कमी करण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या इथे हजर आहेत आणि सर्व नगरसेवक कळंबोलीचे या नालेसफाईच्या बाबतीत मी प्रशासनाला, ठेकेदारांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की सर्व नगरसेवक, स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन त्यांना कुठे नालेसफाई होते याची माहिती देऊन त्यांच्या सूचना, नागरिकांच्या सूचना या बाबतीतल्या घ्याव्यात आणि त्याप्रमाणे काम करावं. आपणच काम करावं, आपल्याच ह्याच्याप्रमाणे असं करू नये असं मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे.